हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ह्या बाजरीच्या खारवड्या म्हणजे बाजरीचे सांडगे बनवले आहेत. आम्ही ह्याला बाजरीच्या खारवड्या पण म्हणतो. आणि ह्या कशा बनवायच्या ह्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी आपण ही बाजरी घेतलेली आहे. ही बाजरी स्वच्छ धुवून वाळून घ्यायची. याच्यातले खडे हे सगळं बघायचं, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. आणि नंतर ही गिरणीवरून आपण भरडून आणणार आहोत. ही मोठी भरडून आणायची गिरणीवरून. आणि ही अशी या पद्धतीने भरडून आणायची. ही पण थोडीशी बारीक दिली पण चालते, ह्याच्यापेक्षा पण मोठी असावी. आणि ही अशी व्यवस्थित भरडून आणायची आणि थोडी वलवून घ्यायची, पाणी टाकून थोडीशी वलवून घ्यायची आणि ठेवायची बाजूला. आणि आता इथं आपण जिरी घेतलेली आहे. ही जिरी आणि ही लसूण हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. मग मिक्सरवर हे बारीक करून घेणार आहे पावडर. ही जिरीची पावडर बनवली. आणि आता आपण लसणाची पण पेस्ट करून घेणार आहोत. आणि ही लसणाची पण पेस्ट करून घ्यायची मिक्सरवर. आणि खारवड्याला लसूण आणि कोथिंबीर, लसूण आणि मीठ जसं असेल चवीनुसार, म्हणजे आपण व्यवस्थित वापरलं त्याची छान लागते. आणि आता इथं कच्चे तीळ घ्यायचे, कच्चे तीळ पण घालायचे खारवड्याला. आणि तिखट आपल्या चवीनुसार, जास्त तिखट नको असेल तर थोडंच वापरायचं, आपल्या चवीनुसार वापरायचं तिखट. आणि मीठ पण असं व्यवस्थित चवीला व्हायला पाहिजे, तरच आपल्या खारवड्या छान होणार. आणि तिथं चुलीवर आपण पातेलं ठेवलं, त्यात पाणी गरम करायला ठेवलं, तर पाण्याला आता उकळी व्यवस्थित आलेली आहे. आणि त्यात आपण लसूण टाकून घेतलाय. लसूण आणि सगळं साहित्य आपल्याला त्यात टाकायचं. आता हे पाणी व्यवस्थित उकळायला, चुलीवर असल्यामुळे लवकर शिजतं आणि लवकर उकळी येते, त्यामुळे हे चुलीवर बनवत आहोत. आणि ही आता जिरी पावडर टाकली. आणि नंतर आपण त्याच्यात हे तीळ आणि चटणी टाकणार आहोत. चवीसाठी आपण चटणी आपल्याला पाहिजे तेवढीच टाकायची, जास्त पण तिखट करायचं नाही, खायला त्रास होतो. आणि हे व्यवस्थित सगळं टाकून घेतलं. आता आपल्याला ह्यात मीठ टाकायचं, चवीनुसार आपण ह्यात मीठ टाकणार आहोत. आणि आपण हे मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता हे आमच्या घरी चूल नाही पेटवलेली, तर शेजारच्या काकूच्या इथं पेटवलेली होती, त्यामुळे त्या म्हणल्या इथं येऊन करा, जाळ आहे चुलीला. मग तिथं आम्ही जाऊन केलेलं आहे, त्यामुळे हे उचलून नेलेलं आहे सगळं. आणि मीठ टाकून घेतला तर ह्याला व्यवस्थित उकळी यायला लागलेली आहे बघा. आणखीन ह्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात ते भरडून घेतलेलं पीठ टाकणार आहोत. आता हे झाकण टाकून घेतले, म्हणजे पाण्याला व्यवस्थित उकळी आली की आपल्याला हे टाकायचं. तर पाण्याला व्यवस्थित उकळी आले, आपण हे पीठ टाकून घ्यायचं. आणि हे सगळं पीठ टाकताना व्यवस्थित हलवून घ्यायचं पळीने. आता हे सुरुवातीला दिसायला आपल्याला पातळ दिसतं, म्हणजे खूपच पाणी झालं काही की वाटतं, पण नाही, ह्याला शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे भरपूर पाणी घालायला लागतं ह्याला. आणि आता हे शिजून आपण नंतर बघू शकता की किती घट्ट होतं. आता एवढं पातळ दिसतंय, पण नंतर हे शिजून घट्ट होतं. आपल्याला हे मीठ चेक करून बघायचं आहे की बरोबर मीठ झालंय का, आळणी आहे. आळणी जर असेल तर आणखीन वरून थोडंसं मीठ टाकायचं. आता हे पातळ आहे, पण नंतर हे पूर्ण घट्ट होणार आहे. आणि आता हे झाकण टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं. आता थोड्या वेळानं चेक केलं तर बघा, आता थोडंसं घट्ट झालेलं दिसतंय. असंच ते थोड्या वेळ आणखीन तासभर तरी, अर्धा तास तरी शिजणार. आणि तास पण नंतर आपण खाली टाकून ठेवून असं व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या सांडगे खारवड्या घालू शकतो. आता बघू शकता तुम्ही, जसं घट्ट झालेलं आहे आणि रटरट शिजत आहे, ते व्यवस्थित शिजत आहे चुलीवर. आता हे पातळच आहे, नंतर बघू शकता तुम्ही किती घट्ट होतं. आता हे असं शिजत राहणार आहे. आणि आता मी घरी चालले, त्यामुळे ह्याच्यानंतरचा मी व्हिडिओ दाखवला नाही. आता हे झाकण टाकून व्यवस्थित शिजू दिलंय आणि आरावर. आणि व्यवस्थित शिजल्यानंतर ते आपण खारवड्या घालणार आहोत बघा. शिजून हे घट्ट झालंय आणि आता हे थोडंसं थंड पण होऊ दिलं, त्यामुळं आपल्याला सांडगे घालायला व्यवस्थित येतात. आता हे बघा, सासूबाई सांडगे घालत आहेत. आणि हे चांगले सांडगे पण आणि खारवड्या पण शेवग्यानं घातल्या. आता हे अर्ध वाळत पण आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हे बाजरीचे सांडगे आणि खारवड्या करू शकतो. आणि हे तळून किंवा कच्च्या शेंगदाण्यासोबत जरी खाल्लं तरी खूप चव लागतं आणि खूप टेस्टी लागतं. मला तरी खूप आवडतात हे खारवड्या. आणि आपण हे तळून पण खाल्ल्यानंतर पुन्हा तोंडी लावायला खूप छान लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.